तिकडे नागपूर विभागात देखील अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात कारवाई झाली आहे। नागपूर विभागातील 6 जिल्ह्यातून 110 सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत। पथकाने 6 जिल्ह्यातले 163 गॅस वितरकांच्या गोदामांची तपासणी केली आहे। यानंतर हे 110 सिलेंडर जप्त करण्यात आले आणि 5 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। बीडच्या बार्शी नाका परिसरात महसूल आणि पोलीस प्रशासनाने 29 गॅस सिलेंडरचा साठा जप्त केला। यात 12 व्यावसायिक गॅस सिलेंडर आहेत आणि 17 घरगुती सिलेंडर आहेत। महसूल आणि पोलीस प्रशासनाला मिळालेल्या माहितीवरून बार्शी नाका परिसरात एका इसमाने घरामध्ये सिलेंडरचा साठा केलेला। यावर कारवाई करत पोलिसांनी एका इसमाला ताब्यात घेतलं आणि 75,000 रुपयांचा सिलेंडर साठा जप्त केलाय। जालना जिल्ह्यातही पुरवठा विभागाने पोलिसांच्या मदतीने छापेमारी केली। या छापेमारीत 59 घरगुती सिलेंडर्स जप्त करण्यात आली आहेत। तर जालना जिल्ह्यात एलपीजी गॅसचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। जिल्ह्यामध्ये कुठेही एलपीजी गॅसचा अनधिकृत साठा आढळल्यास किंवा काळाबाजार सुरू असल्यास त्याची माहिती नागरिकांनी द्यावी असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं आहे। आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर सायबर गुन्हेगारांनी आता फसवणूक करण्याचा नवा फंडा शोधलाय। घरगुती गॅस जोडणी कापली जाण्याची भीती दाखवून मुंबईकरांना गंडा घालणं सुरूच आहे। विलेपार्ले पूर्वेतील चिंतन छेडा नावाच्या गृहस्थाने 70,000चा गंडा घालण्यात आलाय। बिल थकीत असल्यामुळे गॅस जोडणी कापली जाण्याची भीती दाखवत फसवणूक करण्यात आली आहे। आतापर्यंत अनेक मुंबईकर या बतावणीला बळी पडलेत। गॅसचा तुटवडा लक्षात घेता महानगर गॅस जोडणी कापली जाईल अशी भीती दाखवून मुंबईकरांची फसवणूक सुरू आहे। महानगर गॅस लिमिटेडकडून बोलत असल्याचा बनाव करत कथित बिलाचा कधी बहाणा करून तर कधी बिल अपडेट करा अन्यथा गॅस जोडणी बंद होईल अशी भीती घालत सामान्यांची फसवणूक होतीये। ग्राहकांना एपीके फाईल डाउनलोड करायला भाग पाडत त्यांच्या मोबाईलचा ताबा घेऊन अशी फसवणूक केली जाते। मुंबईतल्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्ह्यांची नोंद झाली आहे। यामध्ये वृद्धांची सर्वाधिक फसवणूक होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।